रील स्टार आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता किंवा जो स्वतःला कायदे पंडित वगैरे समजतो की काय, अशा पद्धतीने तो अनेक व्हिडिओज बनवत असतो। त्या संतोष पंडित नावाच्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा जो गुन्हा आहे तो विनयभंगाचा प्रकार आहे। खरं तर एका महिला पत्रकाराबरोबर हे सगळं घडलेलं होतं। अनेक पत्रकार त्या ठिकाणी होते, एक आंदोलन सुरू होतं आणि त्यावेळेस झालेले खरे तर हा सगळा बाचाबाची आणि वादाचा प्रकार होता। मात्र त्या सगळ्याच्या नंतर महिला पत्रकाराला अतिशय उद्धटपणे काही गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत। नेमकं संतोष पंडित याने काय केलंय हे जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर त्या महिला पत्रकार स्वतः आहेत। मॅडम, नेमकं काय त्या दिवशी झालं होतं? खरं तर बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने कॅप्टन अशोक खरात याच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा हा काढण्यात आला होता आणि हा तिरडी मोर्चा SP च्या चौकात काढण्यात आला होता। आता हा जेव्हा मोर्चा निघतो किंवा आंदोलन होतं, हे कव्हर करणं हे मीडियाचं काम आहे आणि तेच काम करण्यासाठी आम्ही तिथं गेलो होतो। मात्र हा स्पॉट जो होता हा सिग्नल जवळ होता, म्हणजे SP चा जो चौक होता त्या सिग्नलच्या त्या फुटपाथवर हे आंदोलन होत होतं। बरं, हे आंदोलन होताना कुठेही ट्रॅफिक जाम झालं नव्हतं। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पण बघू शकत असाल की कुठेही ट्रॅफिक जाम होत नव्हतं। मात्र हा जो स्वयंघोषित कायदे पंडित म्हणवणारा जो कोणी XYZ पंडित आहे, मला त्याचं नावही माहिती नव्हतं। त्याने मला जे धमकवलं सोशल मीडियावर, त्याच्यानंतर मला त्याचं नाव माहिती झालं। मला त्याचं नावही उच्चारण्याची काही गरज नाहीये। तर हा माणूस आला तिथे आणि याने व्हिडिओ केला की बघा बघा अशी आंदोलनं होतात, मीडिया काय काम करतंय, मीडियाला हे ट्रॅफिक जामवर प्रश्न सोडवता येत नाही, मात्र हे असं करतात। हे आणि याने अर्बाजच्या भाषेत शिव्या देखील दिल्या। हे त्याने एडिट केलेले त्याच्या व्हिडिओमध्ये। आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्याला म्हटलं तू मीडियाला का त्रास देतोय, तर तेव्हा त्याने वेगळे शब्द वापरले, ते पण त्यांनी एडिट केलेले की हे लाली पावडरवाले पत्रकार, हे TRP वाले पत्रकार। मी त्याचा व्हिडिओ केला कारण हा वाचाळ माणूस आहे आणि हा सोशल मीडियावर अनेक लोकांचे व्हिडिओ करतो, अनेक लोकांना त्रास देतो। त्याच्यामुळे ती त्याची ख्याती तर आम्हाला आधीपासून माहिती होती, पण नाव नव्हतं माहिती इतके दिवस मला त्याचं। मग त्या माणसाला मी म्हटलं की हा माणूस लोकांचं शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ करतो, कारण साहजिकच तो कुणालाही टार्गेट न करता फक्त माझा व्हिडिओ घेत होता। तिथं आमचे बाकीचे पुरुष सहकारी वगैरे होते, ते कुणालाही त्याने व्हिडिओ काढला नाही। तुम्ही जो व्हिडिओमध्ये नीट बघितलं असेल तर त्याने माझा व्हिडिओ काढलाय। बरं, त्या दिवशी मी सिवलेस ड्रेस घातलेला, माझा हा पूर्ण पोर्शन आणि हा पूर्ण पोर्शन म्हणजे माझा छातीचा भाग हा पूर्ण त्याने टार्गेट केला। तोंडावर पण त्याने कॅमेरा नेला नाहीये। म्हणजे तेव्हा त्याची नजर मला अशी थोडीशी बिभत्स वाटली होती, पण मी तो इग्नोर केलं कारण कामाचा भाग महत्वाचा होता। हे तो मला जेव्हा टार्गेट करत होता तेव्हा काँग्रेसच्या काही महिला पण तिथे मध्ये आल्या की तू तिला काय टार्गेट करतो, त्या भांडल्या त्याच्याशी। तो त्या महिलांचे पण व्हिडिओ करत होता। आता हा विषय तिथे संपला कारण की माझ्या पायाचं लिगामेंटचं ऑपरेशन झालंय, नंतर पाय दुखायला लागला, मी घरी गेले की पाय दुखतोय वगैरे। दुसऱ्या दिवशी जेव्हा याने पत्रकार संघाच्या बाहेर येऊन हा व्हिडिओ माझा दाखवला आणि मला धमकी दिली उघड उघड की मी तुला एक्सपोज करेल। मला तू एक्सपोज करतोय काय करतो, मला त्या गोष्टीशी घेणं देणं नाहीये। तुला हा अधिकार दिला कोणी? पहिला की माझा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याचा। तू जिथे म्हणतोस की मी महिलांचे व्हिडिओ करत नाही, मग मी कोण आहे? मग तू माझा व्हिडिओ सोशल मीडियावर का टाकलास? बरं, तो टाकला तर टाकला, वरती तू मला धमकी देतोयस, ही तिसरी गोष्ट। हे कमी होतं की त्याने परत आज माझा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे एक। म्हणजे तू वारंवार एक टार्गेट म्हणून मला एकटीला सोशल मीडियावर बदनाम करतोय। मग तुझं माझ्याशी वैयक्तिक काय वाद आहेत हे त्याने समोर येणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, त्याने जो पार्ट फोकस केलेला आहे माझ्या शरीरावर, त्या मला खूप महिलांचे फोन आले की बघ त्याने कुठं फोकस केलेला आहे, आणि ते अतिशय मनाला लज्जास्पद तो व्हिडिओ आहे। तुम्ही जर नीट निरखून बघितला तर की त्याच्यात माझे अवयव दिसत आहेत। आणि याच गोष्टींचा मला जेव्हा कालपासून जेव्हा मनस्ताप होतोय आणि मग शेवटी मी त्याच्या नावाने विनयभंगाची केस। विनयभंग म्हणजे काय हे त्याने आधी समजून घेणं गरजेचं आहे। हात लावणं, कपडे फाडणं म्हणजे विनयभंग नाही। तो ज्या नजरेने बघत होता, बिभत्स नजरेने, माझ्या शेजारी येऊन तो पुटपुटला। बरं, त्याचा व्हिडिओचा हात जर असा असेल आणि तो माझ्या शेजारी येऊन वेगळं पुटपुटत असेल तर ते व्हिडिओमध्ये नाही रेकॉर्ड होणार। म्हणजे तो पुटपुटला, पण मनाला लज्जा निर्माण होईल असं तो पुटपुटला। हा त्याने का नाही व्हिडिओ काढला?
तर या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप आणि एक महिला म्हणून आमची फॅमिली आहे, मुलं आहेत, बाळ आहे, सासू सासरे आहेत, या सगळ्यांचा सल्ला मसलत केल्यानंतर त्याच्यावर मी विनयभंगाची केस ही दाखल केलेली आहे. हा स्वयंघोषित रील स्टार आहे, हा सगळ्यांना त्रास देतोच, पण एका महिला पत्रकाराला स्पेसिफिक त्रास देण्याचा त्याचा काय मोटिव्ह असू शकतो हे अद्याप मला कळलेलं नाही. आणि म्हणून मी त्याच्यावर विनयभंगाची केस ही दाखल केलेली आहे. आणि हा विषय कितीही चिघळला तरी मी हा लावूनच धरणार आहे, कारण तू ज्या प्रकारे माझा व्हिडिओ समोर आणलेला आहे मीडियासमोर, तो एक वेगळा संदेश देतो. तू काय फोकस केलंय हे त्याला अजून रिअलाइज होत नाहीये, का फोकस केलंय. आणि तू इथे येऊन म्हणजे हा माझा पाठलाग पण करतोय. काल मला असं कळलंय काही मुलांकडनं की याने माझी चौकशी केलेली आहे, म्हणजे हा माझा पाठलाग पण करतोय. पण याचा वैयक्तिक माझ्याशी काय वाद आहे हे त्याने समोर येऊन बोलणं गरजेचं आहे. हा जो सिंपती गोळा करतोय याला मला त्या माणसाबद्दल काहीच बोलायचं नाही. या माणसाचं नाव मला काल पहिल्यांदा कळलेलं. हा माणूस स्वतःला कायदे पंडित समजतो, हा प्रत्येकालाच त्रास देतो, परंतु मला त्रास देण्याचा त्याचा मोटिव्ह काय हा मला अद्याप समोर आलेला नाहीये. आता या प्रकरणामध्ये गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे, पोलिसांशी काही चर्चा मसलत या सगळ्यावरती सुरू आहे? पोलिसांशी बोलणं झालेलं आहे, त्याला काही वेळात आता बोलावून घेणार आहे पोलीस स्टेशनमध्ये. परंतु त्याचा आविर्भाव असा होता की तू विनयभंगाची, आता तो तुम्ही वरून तू वर आला की तू विनयभंगाची केस दाखल केलेली आहेस, व्हिडिओमध्ये म्हणतोय. जो अद्याप मला पोलिसांनी पकडलं नाही म्हणजे मी निर्दोष आहे या आविर्भावामध्ये तो आहे. परंतु अशा समाजकंटकांना कसा चाप बसेल याचा मी पूर्ण समाचार घेणार, पोलिसांना पण सांगणार की अशी समाजकंटकं जे महिलांना बदनाम करतात, खरं तर कायद्यानुसार, केंद्राच्या कायद्यानुसार कुठल्याही महिलेचा व्हिडिओ तिच्या परमिशन शिवाय तुम्ही व्हायरल करू शकत नाही. याने माझा व्हिडिओ व्हायरल केला, एकदा नाही दोनदा. वर तो व्हिडिओमध्ये म्हणतो पण की मी बायकांना ट्रोल करतो. मला त्या दिवशी तो म्हणत होता तुझा चेहरा दाखव, चेहरा दाखव, असं तो त्या व्हिडिओमध्ये म्हणतोय पण की तुझा चेहरा दाखव ना, मग म्हणजे तुला माझा चेहरा का बघायचा होता. म्हणजे हा विनयभंगच होतो. हा तू कशाही प्रकारे म्हण पण हा विनयभंगच आहे आणि तू तो केलेला आहेस. त्याच्यामुळे तुला योग्य ती शिक्षा कशी मिळेल याची पूर्ण खबरदारी मी घेईन. नक्कीच आपण बघतोय की हे सगळं जे प्रकरण आहे, मुळात या प्रकरणामध्ये त्याने जो व्हिडिओ व्हायरल केला तो त्याने या पत्रकार महिलेचा चेहरा ब्लर करून जरी केला असता तरी आपण म्हणू शकत होतो की हा बाबा ट्रॅफिक झालाय आणि त्याला व्हिडिओ करायचा होता. कारण आतापर्यंतचे त्याचे अनेक व्हिडिओज जर आपण पाहिले तर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचे फॉलोअर्स व्ह्युअर्स वाढवण्यासाठीचे अनेक व्हिडिओ आहेत. तशाच पद्धतीने त्याला जरी हे करायचं होतं तरी सुद्धा समोर एक महिला आहे आणि त्यामुळे किमान ती महिला पत्रकार आहे, त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणार आहे, नॉलेज असणार आहे कायद्यांचं वगैरे, हे सगळं माहित असल्यामुळे अर्थात त्याने व्हिडिओ काढायच्या आधी किंवा व्हिडिओ काढल्यानंतर व्हायरल केल्याच्या नंतर सुद्धा ऍटलिस्ट चेहरा तरी ब्लर करायला हवा होता. कारण ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ काढलेला आहे हे कुठल्याही महिलेला मनाला ते चांगलं वाटणार नाही अशाच पद्धतीचे शॉर्ट्स आहेत. आणि त्या हे कमी की काय म्हणून मग संतोष पंडितचे काही फॉलोअर्स आहेत जे या सगळ्या व्हिडिओच्या खाली येऊन अतिशय अश्लील पद्धतीच्या कमेंट्स करताना सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे ही जी आपण म्हणू शकतो की एक प्रवृत्ती आहे अशा पद्धतीची समाजातली, ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे. संतोष पंडित काय पद्धतीचे व्हिडिओ बनवतात किंवा पुण्यातल्या लोकांसाठी वगैरे ते जे काही व्हिडिओ करत असतील तो भाग एका बाजूला आहे. या पर्टिक्युलर व्हिडिओच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा व्हिडिओ अतिशय चुकीचा आहे. व्हिडिओ खाली येणाऱ्या कमेंट्स खूप चुकीच्या आहेत. त्यामुळे एखाद्या महिला पत्रकाराला उघडपणे तुला एक्सपोज करतो वगैरे अशा पद्धतीने बोलणं हे अयोग्य आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी तातडीनं कारवाईची पावलं उचलणं सुद्धा तितकंच गरजेचं झालंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.